मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित दादर इथला कबूतरखाना ही जागा अनेक वर्षांपासून हजारो कबुतरांच्या विसाव्याची जागा राहिली आहे। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबूतरखान्यांवर कारवाई सुरू केली। शनिवारी दादर इथल्या कबूतरखान्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात आली। कबुतरांना खाद्य घालण्यावर बंदी घातल्यानंतर कबूतरखान्याला ताडपत्रीने झाकण्यात आलं। मात्र या सगळ्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला। जैन समाजातील अनेकांनी जिओ और जीने दो अशी घोषणाबाजी करत ताडपत्री फाडण्यास सुरुवात केली। पण ज्या मुद्द्यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झालाय त्या कबूतरखान्याचा मूळ इतिहास काय आहे आणि जैन समाजात कबुतरांना इतकं महत्त्व का आहे, तर कबुतरांना खायला देणं हे एक पवित्र धार्मिक कार्य असून त्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्मात धारणा आहे। इथं हा विषय जीवदया आणि प्राणी मात्रांविषयीच्या करुणेशी संबंधित आहे। अमावस्येच्या दिवशी या कृतीला विशेष महत्त्व दिलं जातं। फक्त जैनांमध्येच नाही तर इतर काही संस्कृतींमध्ये सुद्धा कबूतर म्हणजे पृथ्वी आणि आध्यात्मिक विश्वातील संदेशवाहक असून त्यांना खाऊ घातल्यानं आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती होत परमात्म्याशी आपण जोडले जातो अशी धारणा आहे। दादर कबूतरखाना हे जैन मंदिराकडून सुरू करण्यात आलेलं एक खाद्यस्थळ असून त्या संदर्भात आणि मुंबईतील कबुतरांच्या संख्येसंदर्भातील माहिती द कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे या एडवर्ड हॅमिल्टन यांच्या 1909च्या पुस्तकात आढळते। पूर्वीच्या काळात पक्ष्यांना खायला घालण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि तत्सम ठिकाणांवर घरासारख्या वाटणाऱ्या रचना उभारल्या जायच्या, जिथे नियमितपणे धान्य ठेवलं जायचं। याच खाद्यगृहांच्या मोठ्या स्वरूपांना कबुतरिया किंवा कबूतरखाने असं म्हटलं जाऊ लागलं। पण तुम्हाला काय वाटतं, कबुतरांमुळे होणारे आजार लक्षात घेता कबूतरखान्यांवर आणलेली बंदी ही योग्य आहे की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।